नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्यकडून धडगावात विनामूल्य आधार अपडेट शिबिर. बोगस दिव्यांगांवर कारवाईची मागणी. केंद्रीय अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा. सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने धडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनींसाठी ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र काढणे व आधार कार्ड अपडेट करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालय धडगाव येथे सकाळी 10 वाजता हे शिबिर पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थान राज्य उपाध्यक्ष नानासाहेब श्री शिवाजीराव मोरे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत श्री गणेशदादा पराडके, श्री किसन गावित, नायब तहसीलदार धडगाव, वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडेकर, अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर संजय गावित व श्री राजाभाऊ कुवर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्री मोरे यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील हे तिसरे आधार कार्ड अपडेट शिबिर असून यात आधार अपडेट विनामूल्य करण्यात आले. महासंघाने सन 2010 पासून बोगस दिव्यांग शोध मोहीम सातत्याने राबवली असून अपात्र व्यक्तींनी योजनांचा गैरवापर करू नये यासाठी केंद्रीय अधिनियम 2016 च्या कलम 7, 92, 93 नुसार कडक कारवाईची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिरात दुर्गम, आदिवासी व डोंगराळ भागातील एकूण 115 दिव्यांगांची ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्रासाठी तपासणी करण्यात आली. यापैकी 50 जणांना पुढील तपासणीसाठी नंदुरबार व तळोदा येथे बोलाविण्यात आले, तर 20 जणांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले. दिव्यांगांसाठी तहसील कार्यालयातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय रेशन कार्ड, विविध बीजभांडवल कर्ज योजना, घरकुलासाठी 200 स्क्वेअर फूट भूखंड योजना आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांगांची अवहेलना, अपमान किंवा अत्याचार केल्यास केंद्रीय अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, याबाबतही जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे हे कार्य कोणतेही शासकीय आर्थिक सहकार्य न घेता तळमळीने व पदरमोड करून राबविण्यात आले असल्याचे मोरे यांनी नमूद केले. उपस्थित दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबारचे डॉक्टर नरेंद्र खेडेकर, नेत्रतज्ञ डॉक्टर संजय गावित, डॉक्टर आशिष राऊत, अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर रिजवान अन्सारी, मतिमंदत्व तज्ञ कार्यक्रम सहाय्यक श्री अविनाश सोनार, श्री मनीष ठाकरे, श्री महेश नगराळे, समुपदेशक यांचे सहकार्य लाभले. महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ कुवर यांनी उपस्थित मान्यवर, डॉक्टर व सर्व दिव्यांग बांधवांचे आभार मानले. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी कुवरसिंग पराडके यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. मी शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने धडगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी नवीन ऑनलाईन प्रमाणपत्र बनवून देणं, त्याच्यासाठी इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाही त्यांचे आधार कार्ड अपडेट करून देणं आणि विविध योजनांची माहिती देणं असा विशेष कार्यक्रम आज 18/2/2026 धडगाव येथे हा कार्यक्रम होतो आहे. बरेच बांधव तपासणीसाठी आलेले आहेत. या सर्वांना आम्ही प्रयत्न करतो आहोत की यांचं प्रमाणपत्र मिळावं, यांना योजनांचा लाभ मिळावा आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी दळगाव तालुक्यातली सर्व जी टीम आहे ती या ठिकाणी मदत करते आहे. माझ्या इथे पदाधिकारी नेमलेले आहेत, जसं आता शिवाजी पावरा आहे, कुवरसिंग पराडके आहे, अजून काही बांधव आहेत, चंपालाल आहे, असे हे इथे कॅम्पमध्ये सक्रिय होऊन ते काम करत आहेत. डॉक्टरांची सर्व टीम इथे आलेली आहे नंदुरबार जिल्ह्याहून आणि आधार कार्ड बनवणारी टीमसुद्धा इथे आलेली आहे. तर हे विशेष काम आमच्या ह्या महासंघाच्या वतीने केलं जात आहे. ज्या खऱ्या अडचणी असतात त्याच्यावर आम्ही फोकस करतो आणि तो देण्याचा प्रयत्न करतो. हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं त्रास होईल असं काम होऊ देत नाही. आमच्या दिव्यांग बांधवांचे जास्तीत जास्त अडचणी दूर व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून आम्ही आज धडगाव हा अतिशय गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीय या तालुक्यात हे आमचं काम चाललेलं आहे. थोडा जात्रा येतो हा काही लागणार नाही जेवण जात्रा येतो
सर्व डॉक्टरांची टीम इथे तपासणी करते आहे.